पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष किशनचंद तनवानी हे बजाज नगरात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता सुवर्णकार संघटनेच्या वतीनं त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवून केंद्र शासनाचा निषेध करत मागणीचं निवेदन दिलं। भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवानी भाजपाच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बजाज नगरात आले असता वाळूज महानगर सराफा सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून केंद्र शासनाचा निषेध करत संघटनेच्या मागणीचं निवेदन दिलं। केंद्र शासनाने सर्व सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर 1% अबकारी कर लावल्याने सुवर्णकार बांधवांनी देशव्यापी संप पुकारलाय। मात्र दुकाने बंद ठेवून 38 दिवस झाले असून देखील केंद्र शासन सुवर्णकारांचा प्रश्न सोडवित नसल्याने देशभरातील सुवर्णकार व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शुक्रवारी भाजपाचे शहराध्यक्ष बजाज नगरातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आले असता सुवर्णकार बांधवांनी माजी आमदार तनवानी यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करत मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी माजी आमदार तनवानी यांनी, मी पक्षाचा पदाधिकारी असून पक्षाचे कार्य करतो, मी लोकप्रतिनिधी नाही। आपण आपल्या मागण्या आमदार आणि खासदारांकडे मांडणे गरजेचे आहे। तुमची आंदोलनाची ही कृती चुकीची असून या आंदोलनात मी तुमच्या सोबत आहे। याकरिता तुम्ही मला स्वतंत्रपणे बोलवा किंवा माझ्या कार्यालयात या, आपल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्या पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत मी पोहोचविल आणि त्यातून सकारात्मक मार्ग काढेल असं आश्वासन दिलं। यावेळी वाळूज महानगर अध्यक्ष राजेश धुमाळे, सुरेश अंबिलवादे, मुकुंद बेंद्रे, विलास श्रीमाळी, सुभाष निकम, राजू उदावंत, राजेंद्र अंबिलवाडे, महेश बेंद्रे, रामचंद्र बागल, नाना मगर, संतोष जाधव, सुजित पंडित, प्रणव कांबळे, विकास कुलथे, गिरीश कापळे, सचिन शहाणे यांच्यासह सराफा सुवर्णकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।